रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर स्टार्टरमधला हा मला सगळ्यात आवडणारा मस्त असा रंगीबेरंगी पदार्थ क्रिस्पी कॉर्न. हे ना करायला सोपे आहेत. हॉटेलमध्ये महाग मिळत असले तरी घरी अगदी 50 ते 60 रुपयामध्ये तयार होतात आणि हे मला सगळ्यात जास्त आवडतात. अगदी स्टार्टरच नाही बरं का, तुम्ही असं स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर हे आहेत मस्त असे क्रिस्पी कॉर्न, करायला एकदम सोपे आहेत. आत्ता इतके सोपे आहेत ना, की तुमच्याकडे आत्ता साहित्य असेल ना, पुढच्या 5 मिनिटामध्ये तुम्ही करायला घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत स्टार्टर म्हणून खाता येतील, स्नॅक म्हणून खाता येतील, सगळ्यांना आवडणारे असे क्रिस्पी कॉर्न. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. स्वीटकॉर्न उकळण्यासाठी आपल्याला लागेल पाव किलो स्वीटकॉर्न आणि अर्धा चमचा मीठ. स्वीटकॉर्नला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मिरपूड, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 मोठा चमचा भरून मैदा, 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉर. आणि याचा तडका करण्यासाठी आपल्याला लागेल 1 मोठा चमचा भरून बारीक चिरलेला लसूण, 1 छोटा चमचा चिरलेलं आलं, थोडीशी चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा मिरपूड. सोबतच आपण घेऊया मध्यम चिरलेली रंगीत शिमला मिरची अर्धा कप, 1 छोटा कांदा, थोडीशी कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर. सोबतच लागेल अर्ध्या लिंबाचा रस. साहित्य बघितलं, तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. साहित्य बघितलं, रेसिपीला आपण सुरुवात करतोय. तर इथं मी घेतलेले आहेत स्वीटकॉर्न. हे मी कणसं सोलून घेतलेली आहेत आणि वजनाने हे पाव किलो भरले, म्हणजे सोलल्यानंतर पाव किलो भरलेले आहेत. असं काही खूप याला अचूक प्रमाण घेण्याची गरज नाही आहे, तुम्ही थोडंफार प्रमाण घेतलं तरी चालेल. साधारण 2 कणसं मी सोलून घेतली. आता हे कॉर्न आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. तर एका भांड्यामध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की यामध्ये हे कॉर्न घालूयात, मक्याचे दाणे, यामध्ये घालूया मीठ, साधारण एक अर्धा चमचा मीठ घालू आणि याला ना 5 ते 6 मिनिटं असंच न झाकता उकळून घेऊ. तुम्ही जर फ्रोझन कॉर्न वापरताय तर ते ऑलरेडी उकळून मग ते फ्रीज केले जातात. तर तुम्हाला तसे कॉर्न मिळाले तर तुम्ही फक्त त्याला 2 मिनटं पाण्यातनं उकळून घ्या, 5-7 मिनटं उकळण्याची गरज नाही. आता हे कच्चे आहेत म्हणून मी 5 ते 7 मिनटं याला उकळून घेणार आहे. आणि हे घ्या, एक 5 ते 6 मिनटं स्वीटकॉर्न पाण्यातनं खळखळ उकळले. जास्तही उकळू नका, नाहीतर त्याला एकदम सुरकुत्या पडल्यासारखं होतात. गॅस बंद करूया आणि याला गरम पाण्यातनं गाळून घेऊ. आणि हे बघा, याला आपण गरम पाण्यातनं काढलं. याला असं चाळणीवर निथळायला ठेवूया आणि एक 10-15 मिनिटं आपण असंच ठेवून देऊ, म्हणजे मग हे थोडेसे गार होतील. मग आपण याला मॅरिनेट करायला घेऊ. आणि हे बघा, एक 10 ते 15 मिनिटं हे स्वीटकॉर्न आपण चांगले निथळून घेतले, पूर्ण गार झालेले आहेत. हे एका भांड्यामध्ये काढूया. आता आपली दुसरी स्टेप आहे, आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे. यामध्ये घालूया मिरपूड अर्धा चमचा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि मीठ चवीपुरतं. लक्षात घ्या, आपण कॉर्न शिजताना मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं. हे जे मीठ आहे अगदी अर्धा चमचा घातलं, ते फक्त या वरच्या कोटिंगसाठी आपण घालतोय. आधी आपण हे चांगलं मिक्स करूया. आलं लसूण पेस्टसुद्धा अशी चांगली हाताने चोळून लावायची. हे सगळं चांगलं लावून घेतलं. आता यामध्ये घालूया 1 टेबलस्पून, म्हणजे 1 मोठा चमचा भरून मैदा. कॉर्नफ्लोअरचं प्रमाण स्वीटकॉर्नचं प्रमाण कमी जास्त असेल त्याप्रमाणे मैदा आणि कॉर्नफ्लोअर कमी जास्त होईल. हे बघा, मैदा आपण याला असा लावून घेतला. हे ना हलकं हलकं ओलसर आहे, पण आणि याला ना मैद्याचं प्रॉपर कोटिंग आलेलं नाही. याला आपल्याला छान क्रिस्पी करायचं आहे, त्यामुळे आपण यामध्ये घालूया कॉर्नफ्लोअर. आता कॉर्नफ्लोअर असं खूप एका वेळी नाही घालायचं, थोडंसं घालायचं, अंदाज घ्यायचा. कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर खूप एकमेकांना असं एकदम असं चोळून चोळून मिसळायचं नाही. तर हे बघा, असं हलक्या हाताने मिसळायचं, म्हणजे ना वरवर त्याचं छान कोटिंग राहतं आणि कॉर्न छान क्रिस्पी होतात. तुम्ही खूप चोळाल ना तर पाणी सुटेल आणि मग ते ओले होतील. हे बघा, हे असं लावून घेतलं आहे. आणखी थोडंसं घालूया, साधारण 4 छोटे चमचे कॉर्नफ्लोअर लागतं एवढ्या प्रमाणाला. हे बघा, हे असं झालं पाहिजे. हे छान कोट झालेलं दिसतंय. कॉर्न आपण असेच एक 5 मिनिटासाठी बाजूला ठेवू. खूप जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर हे ओलं होईल. 5 मिनिटं बाजूला ठेवूया. आता बघा, कॉर्न आपण एक 5 मिनिटं ठेवले होते. दुसरीकडे कॉर्न तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता कॉर्न तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल कमी गरम असेल तर सगळे कॉर्न खूप तेल ओढून घेतील, मऊ होतील, आणि जास्त गरम असतील तर ते करपतील, कदाचित एकदम अंगावर पण ओढतील. त्यामुळं तेल मध्यम गरम हवं. आता ते कसं ओळखायचं सांगते. तेल आपलं व्यवस्थित तापलंय. हे बघा,
हे एक कॉर्न मी याच्यात टाकला की बबल्स येत आहेत आणि लगेच वर येतो आणि करपला जात नाही, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आपण गॅस कमीच ठेवूया. आणखी एक गोष्ट, कॉर्न अंगावर उडू शकतात, त्यामुळं एक झाकण आपल्यासोबत ठेवायचं जेणेकरून असं आपल्याला धरता येतं, म्हणजे ते अंगावर जरी उडले तरी पण आपल्याला काही इजा होणार नाही. आता मी असा हा स्पायडर झाऱ्या घेतला आहे, त्यामध्ये ना साधारण मावतील एवढे कॉर्न मी घेते. गॅस कमी करून कॉर्न यामध्ये घालूया. सुरुवातीला आपण ना गॅस थोडासा मोठा ठेवूया, एकदम कमी नाही करायचा. कॉर्न थोडे सेट झाले, आकार धरला की मग आपण त्याला गॅस कमी करून तळून घेऊ. जस्ट असं धरून ठेवायचं, शक्यतो उडत नाही जेव्हा आपण चांगले स्टीम करतो, पण सेफर साईड म्हणून असं झाकण ठेवायचं. सुरुवातीला हे चिकटल्यासारखे होतात पण नंतर आपोआप सुटले जातात. तर हे बघा, थोड्या वेळानं हे कॉर्न आपोआप सुटले गेले. आता आपण गॅस कमी करूया आणि यांना छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि हे बघा, आपले स्वीटकॉर्न तळून झालेत. एक बॅच तळण्यासाठी मला 4 ते 5 मिनिट लागले. जरा लांबच मी उभी होते. याला चांगलं निथळायचं, एखाद्या जाळीवर वगैरे काढूया. मक्याचं कणीस भाजताना पण बघा कसा एखादा दाणा फटकन उडून येतो, तसंच तळताना सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं सेफर साईड म्हणून एखादं झाकण ठेवायचं सोबतीला किंवा मग लांब उभं राहायचं. अर्धे स्वीटकॉर्न आपण तळून घेतले, उरलेले आपण असेच तळूया. उरलेले तळताना सुद्धा एकदा तेलाचं तापमान बघा, तेल व्यवस्थित गरम झालं की दुसरी बॅच तळून घ्या. उरलेले स्वीटकॉर्न असेच तळूया. आणि हे बघा, आपले हे स्वीटकॉर्न आपण छान तळून घेतलेत. आवाज बघा येतो ना मस्त क्रिस्पी, आणि हे असे खायला सुद्धा एक नंबर लागतात. आता आपण याचा तडका करूया. आता आपण जे स्वीटकॉर्न तळलेलं तेल आहे ना, त्यातलंच थोडंसं तेल आपण एका मोठ्या कढईत घेऊ. आपण चायनीजला कसं मोठी कढई वापरतो तशीच मोठी कढई याला वापरायची. तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं तापलं की यामध्ये घालू 1 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण, 1 छोटा चमचा एकदम बारीक चिरलेलं आलं आणि थोडीशी हिरवी मिरची. गॅस मोठा, याला 1 मिनिटभरासाठी टॉस करायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. तर आपल्या पहिल्या 2 स्टेप झाल्या. कॉर्न उकळले, मॅरिनेट करून तळले, आणि तिसरी स्टेप कॉर्नला तडका. आता हे बघा, लसूण छान आपला झाला. यामध्ये घालूया 1 छोटा कांदा. मी रंगीत शिमला मिरची घेतली आहे, तुम्ही एकच कोणताही रंग घेतला तरी चालणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ या भाज्यांच्या चवीपुरतं. गॅस मोठा आणि 2 मिनटं परतायचं. छान दिसते ना रंगीबेरंगी. गॅस कमी करून परतू नका, नाहीतर भाज्या मऊ होतात आणि नाही छान लागत. म्हणजे कॉर्न क्रिस्पी आणि भाज्या मऊ. छान मोठ्या गॅसवर परतायच्या, म्हणजे भाज्या पण कुरकुरीत, स्वीटकॉर्न पण कुरकुरीत. आणि हे बघा, भाज्या आपण 2 मिनटं परतल्या. तुम्हाला अगदीच पाहिजे तर यात थोडासा चिली सॉस आणि सोया सॉस आणि टोमॅटो केचप घालू शकता, पण मला त्याला चायनीज फ्लेवर द्यायचा नाही म्हणून मी याला असंच ठेवलं आहे. तर यामध्ये घालू मिरपूड 1 चमचा, थोडीशी अशी कांद्याची पात, मिक्स करायचं. आणि यामध्ये घालूया तळलेले कॉर्न. लक्षात घ्या, कॉर्न जेव्हा आपण सर्व करणार आहोत त्याच्यात जस्ट आधी घालायचे, म्हणजे हा जो मसाला आहे तो जस्ट आधीच करायचा. याला आता मोठ्या आचेवर 2 मिनटं टॉस करूया. या प्रकारे गॅस मोठाच ठेवा, म्हणजे याचा क्रंच तसाच राहतो. झालं, 2 मिनटं टॉस केलं. वरून परत घालूया थोडीशी कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर, आणि सर्व करताना यावर घालायचा मस्त असा लिंबाचा रस. खूप मस्त लागतं. हे खूप टेम्पटिंग आहे ना, मला तर हे तळल्यावरच खूप आवडलं. टॉस केलं ना या मसाल्यात आणखीन छान लागेल. आणि अशा प्रकारे आज आपण केले मस्त असे क्रिस्पी स्वीटकॉर्न, जे तुम्ही स्टार्टर म्हणून खा, कधी संध्याकाळी मुलांना भूक लागली असेच फक्त तळून खा किंवा टॉस करून खा, किंवा तुम्हाला असंच काहीतरी चटपटीत खायचं आहे, कुठल्याही वेळेला तुम्ही हे करून खाऊ शकता. तर आता मस्त पाऊस चालू आहे, स्वीटकॉर्नचा सीझन पावसाळ्यात तर असतोच, आजकाल तर 12 महिने स्वीटकॉर्न मिळतात. कधीही जेव्हा वाटेल त्यावेळी ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. स्टार्टर रेसिपीच्या आपली जी सिरीज होती ना, त्यामध्येच हा दाखवायचा होता, पण तो राहून गेला. कुणीतरी रिक्वेस्ट केली म्हणून ही रेसिपी मी परत दाखवली आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.